आप देख रहे हैं भवानी टाइम्स। गोंदिया शहर के जयस्तंभ चौक पर स्थित रुंगटा कॉम्प्लेक्स भवन के तलमंजले के सीढ़ी के समीप गंदगी फैली जगह पर धार्मिक आस्था के प्रतीक विश्व प्रसिद्ध महापुरुष आदरणीय डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर एवं मक्का मदीना का चित्र जड़ी टाइल्स को लगा देखकर स्थानीय मरारटोली युवा कश्यप राजा बाबा वासनिक ने उपरोक्त अभद्र दुष्कर्म की घटना की स्थानीय शहर पुलिस थाना में शिकायत दर्ज कराने पहुंचे। इस घटना की खबर फैलते ही आस्था रखने वालों की भीड़ जमा होती चली गई। उन्होंने पुलिस विभाग से तुरंत आरोपी पर खड़ी कार्रवाई कर गिरफ्तार किए जाने की मांग के नारे लगाते नजर आए। स्थिति की गंभीरता को देखते हुए स्थल पर पहुंचे आस्थावान सामाजिक प्रमुख नेताओं ने पुलिस विभाग से कड़ी कार्रवाई कर आरोपी को गिरफ्तार करने की मांग की और स्थिति को शांत रखने में काफी अहम भूमिका निभाते हुए गोंदिया शहर की सदियों से चली आ रही धार्मिक सामाजिक सौहार्दता व एकता को कायम रखने में स्थिति की काफी प्रशंसा की जा रही है। पुलिस विभाग के थाना प्रभारी किशोर पर्वते ने जांच कर धारा कलम 299 और एट्रोसिटी के अंतर्गत गुनाह दाखिल किया। इन कानूनों के अनुसार धार्मिक भावनाओं को जानबूझकर आहत करना एक गंभीर अपराध माना जाता है। शिकायत के बाद पुलिस ने आरोपी चिराग रुघट्टा को गिरफ्तार किया है। आलोचना करण्यात आली होती। तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। असं काय सध्या आरोपी असं काय चालणार आहे? सदरच्या घटनेमध्ये आता जी तक्रार प्राप्त झाली त्यानुसार आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये आरोपीला अटक पण झालेली आहे आणि त्याला आता न्यायालयात पेश करणार आणि त्या अनुषंगाने गोंदियामध्ये सध्या शांतता आहे आणि सर्वांना पण असं आव्हान आहे की योग्य कारवाई झालेली आरोपीवर आणि त्या आरोपीला अटक पण झालेली आहे। त्यामुळे सगळ्यांनी शांतता बाळगावी आणि प्रशासनाला सहकार्य करा। कलम काय करणार त्याच्यामध्ये आपण एक महापुरुषांची विटंबना 299 जो कलम आहे ते लावला BNS नुसार आणि अॅट्रॉसिटी कलम लावलेलं आहे। 5 वाजेची घटना आहे। चिराग रुंगटा म्हणून एक व्यक्ती आहे त्यांनी आमच्या महापुरुषाची अवमानना केलेली आहे। त्या टाईल्सच्या स्वरूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपले मक्का मदीना तिथल्या फोटोजचे टाईल्सवर त्यांचे चित्र होते ते त्यांनी फर्शवर लावण्याचं काम केलं आणि त्याला आमच्या लोकांनी जेव्हा बोलले की तुम्ही चुकीचं करत आहात, ते आमचे महापुरुष आहेत, तर त्यांनी म्हटलं की मैं मेरे घर पर लगा रहा हूँ, किसी की परमिशन लेने की जरूरत नहीं है और आप हमको नहीं बोल सकते ऐसा। म्हणून त्यांनी म्हणजे शहराचं वातावरण म्हणजे खराब करण्याचा प्रयत्न केला आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे महापुरुषांचा अपमान करण्याचा कृत्य केलं आहे। त्यानंतर मग शहरामध्ये काय झालं ते आपण सर्वांनाच माहिती आहे। सर्व आंबेडकरी जनता आणि सर्व अल्पसंख्याक मुस्लिम समाजाची लोक, पुढारी लोक सर्व रोडवर आले। आम्ही स्वतः पोलीस स्टेशनमध्ये आमचे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सर्वात प्रथम इथं पोहोचले आणि त्यांनी FIR करण्यासंदर्भामध्ये पोलीस विभागाशी सल्लामसलत करून जी योग्य कारवाई त्यांच्यावर होऊ शकते म्हणजे ज्याच्यात सर्वात जास्त कन्व्हिक्शन आहे अशा कलमांमध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा म्हणून त्या संदर्भामध्ये आम्ही पोलीस विभागाशी बोललो आणि त्यांनी ती कारवाई केली आणि त्यांच्यावर महापुरुषांची अवमानना करण्यासंदर्भामध्ये कलमा लावून त्यांना अटक करण्यात आले। परंतु समाजामध्ये काही वेगळ्या राजनैतिक दलांच्या लोकांनी येऊन या ठिकाणी ती तक्रार वेगळ्याच स्वरूपाची झाली पाहिजे म्हणून प्रयत्न केला आणि अनावश्यक अॅट्रॉसिटी दर्ज करा त्यांच्यावरती असं म्हणून या ठिकाणी खूप प्रेशर क्रिएट केला आणि वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न केला। लोक बाहेरून येऊन शिवीगाळ करायला लागले आणि पोलिसांना प्रेशरमध्ये येऊन अॅट्रॉसिटी त्याच्यात दाखल करावं लागलं। खरं तर जी लोक थांबवायला गेली त्याला की तू असं करू शकत नाही आणि 30 लोक इथं येऊन FIR करायला लागली म्हणजे प्रत्यक्षदर्शी जे होते त्यांच्याकडूनच FIR घेतल्या पाहिजेत होता पोलीस विभागांनी आणि तेच आम्ही प्रयत्न केला आणि तसंच झाला की त्यांच्याकडूनच त्यांनी प्रत्यक्षदर्शी लोकांकडूनच तक्रार घेतली। नंतर ते काही राजनीतिक दलांची लोक येऊन अनावश्यक प्रेशर क्रिएट केला त्यांनी की अॅट्रॉसिटी त्याच्यात दाखल करा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष आहेत आणि त्यांची अवमानना झालेली आहे त्याच्यात 5 वर्षाचा कन्व्हिक्शन आहे आणि अॅट्रॉसिटीमध्ये 3 वर्षाचा कन्व्हिक्शन आहे।
म्हणजे मोठी कलम लागल्यानंतर छोटी कलम लावण्याचा काही अर्थ नव्हता. आणि खोटी घटना जर आपण इथं येऊन ब्रीफ केला आणि खोटे आरोप जर लावला तर ती केस पुढे टिकू शकत नाही, जेणेकरून आम्हाला न्याय मिळू शकत नाही. म्हणून आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत इथं होतो. आम्ही आमची बाजू मांडली आणि पोलिसांनी आम्हाला सहकार्य केले. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आला आणि आज त्याला 3 वाजे कोर्टामध्ये पेश करणार आहे. आणि आम्ही आता सध्या गोंदिया शहर पोलीस स्टेशनमध्ये आहोत. आम्ही इथल्या PI सरांशी भेटलो. त्यांनाही आम्ही रिक्वेस्ट केलं की सर त्याला जामीन मिळू नये. या प्रकारच्या कायद्यामध्ये जे काही कलमा असतील, जे काही उपाययोजना असतील ते आपण आपल्या स्तरावर करावा. एट्रॉसिटी काढण्याची आपण मागणी केली काय? आम्ही पोलीस विभागांना हे म्हटलं की जे योग्य ते कारवाई करा तुम्ही. याच्यात जे कलमा बसतात त्या कलमा बसवा, जे कलमा बसत नाही त्या कलमा बसवून अनावश्यक केस म्हणजे ढिला करण्याचे प्रयत्न तुम्ही करू नका. आणि याच्यात ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्याला कन्व्हिक्शन झालं पाहिजे. व्हिडिओज आहेत आमच्याकडे. लोकांमध्ये चर्चेचा माहोल आहे की गोंदियामध्ये तणावाचा निर्माण होत आहे, तर लोकांना काय संदेश देणार काय? मी लोकांना हे संदेश देऊ इच्छितो की जे काही योग्य कायदेशीर कारवाई व्हायला हवी होती ते पोलीस विभागाकडून करण्यात आलेली आहे. आरोपी अटक करण्यात आलेला आहे. त्याला कोर्टामध्ये 24 तासाच्या आत पेश करणे हे बंधनकारक आहे. ते 3 वाजेपर्यंत त्याला पेश करणार आहे. आणि पोलीस विभागांनी जी कारवाई केली पाहिजे ती त्यांनी योग्यरित्या तत्परतेने केलेली आहे. तरी आपण अनावश्यक समाजामध्ये वेगळीच काही अफवा फैलवून काहीतरी उलटसुलट करणे म्हणजे हा चुकीचा आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहोत, संविधानाला मानणारी लोक आहोत. आम्ही कायद्याप्रमाणे जी कारवाई होऊ शकते ती कारवाई केली पाहिजे, याची आपली मागणी असली पाहिजे. आम्ही आता इथून DSP मॅडमकडेही गेला होता. तपासी अधिकारी ते आहेत, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की कायद्याप्रमाणे जे काही होऊ शकते ते तुम्ही करा आणि त्याला जामीन न देण्यात यावा. या संदर्भामध्ये तुम्ही काय उपाययोजना करू शकता त्या कराव्या आणि आम्हाला न्याय द्यावा. आणि मी सर्वांना या माध्यमातून सांगू इच्छितो की योग्य ती कारवाई पोलीस विभाग करणार. आम्ही त्यांच्याशी रात्रीपासून सतत लागलेले आहोत. आता आम्ही कोर्टामध्ये सुद्धा जाणार आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यामार्फत आम्ही इंटरव्ह्यू करून आम्ही आमच्याकडून खाजगी वकील लावून त्याची जामीन व्हायला नको म्हणून आम्ही प्रयत्न करणार कायद्यामध्ये जे तरतुदा असतील त्याप्रमाणे. आणि त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा व्हावी याबाबत आम्ही रीतसर कार्रवाई करू. चिराग संदीप रुंगटा द्वारा जो महापुरुष का और हमारे मक्का मदीना शरीफ और उसके साथ एक अपना रामदेव सा पीर की भी उसमें तस्वीर है, उसको लगाकर नीचे और बाथरूम वगैरह में उसकी लगाने की तैयारी थी. सामाजिक सौहार्द बिगाड़ने की, आपसी भाईचारा खराब करने का उसकी एक मंशा थी, जिसे फेल कर दिया गया है, उसे नाकाम किया गया है. और उसे तुरंत पुलिस ने अरेस्ट भी कर लिया है. पुलिस द्वारा उसकी गिरफ्तारी भी की गई है और जो कानून कायदे के हिसाब से जो भी कार्रवाई की जा रही है वो की जा रही है. किसी प्रकार की अफवाह में कोई भी समाज, चाहे मुस्लिम समाज हो, चाहे अल्पसंख्यक समाज हो या सर्वधर्म, सभी लोगों से मेरी अपील है कि किसी प्रकार की अफवाह में ना आए. जो उसने कृत्य किया था उसके लिए उसे अरेस्ट किया गया है और आगे भी उसकी जमानत ना हो और उसे कठोर से कठोर शिक्षा मिले और आपसी भाईचारा खराब ना हो. यह महाराष्ट्र है. फूले साहू और अम्बेडकर जी को हम मानने वाले लोग हैं, उनकी संस्कृति पे चलने वाले लोग हैं. तो गोंदिया का हमारा इतिहास रहा है, हमारा भाईचारा बना रहेगा और आगे भी बना रहे. इसीलिए मैं सबसे अपील करता हूँ कि किसी प्रकार की अफवाह में ना आए. अपना अमन चैन शांति यहाँ इस शहर में बनी है. अल्लाह ताला से मैं दुआ करूँगा कि ऐसा ही भाईचारा सभी सर्वधर्मी समाज में यह बना रहे और आरोपी जिसने कृत्य किया है चिराग संदीप रुंगटा, उसे कठोर से कठोर शिक्षा मिले और प्रशासन द्वारा भी आगे भी ऐसी कोई घटना ना हो इसकी दखल ली जाए और तुरंत ऐसी कोई घटना होती है तो ऐसे आरोपी पे तुरंत कार्रवाई की जाए. इतना ही मैं अपनी बात कहना चाहता हूँ. जय हिंद, जय महाराज, जय भीम.